पंढरपूरमधून आलेली ही बातमी केवळ धक्कादायक नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन सुन्न करणारी आहे। निष्काळजीपणामुळे एका महिलेला स्वतःचा जीव गमवावा लागलाय। पोटात चिमुकल्याला घेऊन एका नवजीवनाच्या आशेनं पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल झालेली 22 वर्षांची आरती चव्हाण आज ती आपल्या कुटुंबात परतणार नाहीये। प्रसूतीसाठी आलेल्या आरतीला डॉक्टरांनी रक्त आणण्यास सांगितलं, मात्र याच ठिकाणी घोर निष्काळजीपणाचा कळस झाला। रक्तगट चाचणी न करता कोणत्या तरी अज्ञात रक्तगटाचं रक्त तिच्या शरीरात चढवण्यात आलं। ते रक्त अमृत नव्हे तर विष ठरलं। रक्त चढवताच आरतीचा त्रास असह्य झाला। वेदनांनी विव्हळत तिनं 3 दिवस मृत्यूशी संघर्ष केला, पण अखेरच्या सोलापूरच्या रुग्णालयात तिनं अखेरचा श्वास घेतला। निष्काळजीपणानं एका चिमुकल्या जीवाची आई हिरावली। आरती चव्हाण यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। जी रुग्णालय जीवनदान देतात त्याच रुग्णालयातील डॉक्टर आणि रक्त संकलन केंद्र चालकाच्या क्रूर हलगर्जीपणामुळे आपला जीव गेल्याचा आक्रोश त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनानं रुग्णालयातील डॉक्टर आणि रक्त संकलन केंद्राचे जबाब घेतलेले असून संबंधित केंद्राचे कामकाज त्वरित थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र केवळ आदेशानं न्याय मिळणार नाही, कुटुंब कठोर कारवाईची मागणी करत आहे। या हत्याकांडाला जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल कधी होणार याकडे पंढरपूरकरांचं लक्ष लागलंय। आरोग्य सेवेतील या क्रूर निष्काळजीपणावर लगाम कधी बसणार? आरती चव्हाण यांना न्याय मिळालाच पाहिजे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।